नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शालार्थ वेतन प्रणालीतील शिक्षक कर्मचारी यांचे ई-के.वाय.सी पूर्ण करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना प्राप्त झालेली आहे. शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत शिक्षक कर्मचारी यांचे ई-के.वाय.सी पूर्ण करण्याबाबत शालार्थ पोर्टल 2.0 मध्ये आता ई-के.वाय.सीचा टॅब उपलब्ध झालेला आहे. तरी सर्व DDO1 म्हणजेच मुख्याध्यापकांनी या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे ई-के.वाय.सी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. चला तर आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया शालार्थ वेतन प्रणालीत कर्मचाऱ्यांची ई-के.वाय.सी प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करायची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पत्रान्वये सर्व मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांना शालार्थ वेतन प्रणालीतील शिक्षक कर्मचारी यांचे ई-के.वाय.सी पूर्ण करण्याबाबत या विषयाने एक पत्र प्राप्त झालेलं आहे. आपण पाहू शकता की शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक कर्मचारी यांचे शालार्थ 2.0 प्रणाली अंतर्गत उपलब्ध सुविधेचा वापर करून दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत ई-के.वाय.सी पूर्ण करण्यात यावी. सदर कार्यवाही पूर्ण केल्याशिवाय माहे ऑगस्ट 2026चे शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन देयके जनरेट होणार नाही. त्यामुळे सदर कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना या पत्रान्वये आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. याच्या सूचना कार्यपद्धती आपण बघणार आहोत. तर DDO1 म्हणजेच मुख्याध्यापक लॉग इनमधून ई-के.वाय.सी ऑनलाईन फॉरवर्ड केल्यानंतर सदर मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ई-के.वाय.सी केल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक व पॅन कार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक किंवा केंद्र प्रमुख यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय इथे सादर करायची आहे. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी शालार्थ ऑब्स्ट्रॅक्ट डिटेल रिपोर्टनुसार शिक्षक केंद्र प्रमुख यांची योग्य माहिती योग्य असल्याची व विहित मुदतीत तसेच विहित नमुन्यामध्ये संपूर्ण माहिती ही जिल्हा परिषदेकडे 14 ऑगस्ट 2026 पर्यंत अप्रूव्हलसाठी सादर करायची आहे. त्यानंतर DDO लॉग इन 1 म्हणजेच मुख्याध्यापक लॉग इनमधून ई-के.वाय.सी ऑनलाईन फॉरवर्ड केल्यानंतर सर्व ई-के.वाय.सी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक व पॅन कार्ड प्रत संबंधित मुख्याध्यापक यांनी दिनांक 14 ऑगस्टपर्यंत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ येथे अप्रूव्हलसाठी सादर करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. तर या बाबत संपूर्ण माहिती ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर याबाबतची कार्यप्रणाली पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. यामध्ये DDO1 म्हणजेच मुख्याध्यापक यांनी स्वतःच्या लॉग इनमधून ई-के.वाय.सी ऑनलाईन फॉरवर्ड करायची आहे. त्यानंतर मूळ ई-के.वाय.सी प्रमाणपत्र सोबतच शिक्षकाचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड यांची प्रत गटशिक्षणाधिकारी कार्यालय इथे जमा करायची आहे. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ई-के.वाय.सीची तपासणी पूर्ण करून ई-के.वाय.सी केलेल्या शिक्षकांची माहिती विहित नमुन्यात म्हणजेच एक्सेल फाईलमध्ये अप्रूव्हलसाठी सादर करायची आहे. यासोबतच आपल्याला मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र आणि गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला पत्रासोबतच गटशिक्षणाधिकारी म्हणजेच DDO2 यांनी ई-के.वाय.सी बाबत जोडावयाचे प्रमाणपत्र म्हणजेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांनी ई-के.वाय.सी पूर्ण केलेली आहे याबाबत अशा प्रकारचे प्रमाणपत्र त्यांना सादर करायचे आहे आणि त्यासाठी हा फॉर्मॅटसुद्धा एक्सेल फाईलसाठी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती DDO2 कार्यालयाकडून जिल्हा परिषदेला जाणार आहे. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी सुद्धा अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे की त्यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांची ई-के.वाय.सी पूर्ण झालेली आहे. सर्व पत्र आपण यापूर्वीसुद्धा कार्यालयाला दिले होते. जर काही शिक्षक किंवा कर्मचारी बंधू यांनी ई-के.वाय.सी अद्यापपर्यंत पूर्ण केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन जिथे आपले वेतन होते त्या बँकेकडून आपल्याला ई-के.वाय.सी पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि ते आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांकडे जमा करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर आपली ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना आता प्राप्त झालेल्या आहेत.
हा व्हिडिओ आपल्या इतर शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.